श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरुविरचित श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण. दिवस 30वा. सप्तम स्कंध. प्रल्हादाला आपला उपास्य देव नारायण सगळीकडेच आहे यावर दृढ विश्वास होता. अग्नी, काष्ठ, जल, वायू, आकाश सर्वत्रच. तो नाही असा ठावच नाही, अशी जागाच नाही, असे त्याच्या मनाची पक्की खात्रीच होती. आपण लेकरू वर तो पालक अशी भावना असली तर बालकाचे कल्याणच होते. मग अग्नी असला म्हणून काय झाले? वाघ सिंह प्राण्यांना मारणे आपला धर्म मानतात, तरी आपल्या शावकाला, पाडसाला, पिलांना मारतील काय? सिंहांच्या अंगावर मुक्तपणे त्याचे पिल्लू संचार करते, त्याला सिंह मारील काय? वानरीचे पिल्लू त्याच्या आईला घट्ट बिलगते. वानरी या झाडावरून त्या झाडावर उडी मारते. पिल्लू जोवर मातेवरच विसंबून असते तोवर त्याला मरणाचे भय नाही. त्याला स्वतःच्या सुरक्षिततेसाठी इतर आधाराची गरज वाटली आणि तिकडे हात पसरला की गच्छंती. तसेच अग्नी वगैरेचे उपद्रव त्याला वेगळा मानल्यावरच होतात. अग्नी या अग्नीचे भय नाही, दोघेही एक रूपच आहेत, अशीच धारणा परमेश्वराविषयी प्रल्हादाची होती. म्हणून त्याला नैन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावकहा असा अनुभव आला. हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेवाचे वरदान प्राप्त होते, त्यामुळे तो स्वतःला अमर, अजेय, सर्वशक्तिमान समजत होता. पण या जगात जो येतो तो कधीतरी नाश पावतोच. ज म्हणजे जन्मणे व ग म्हणजे गमन करणे. जन्मणे, जगणे व मरणे, गमन करणे हा सृष्टीचा क्रम आहे, त्याला कोणीही अपवाद नाही. स्वतः परमेश्वराचे अवतारसुद्धा, रामकृष्णसुद्धा यातून सुटले नाहीत. हिरण्यकश्यपूचा हा भ्रम होता. त्याचा मृत्यू दिवसा नाही, रात्री नाही, घरात नाही, बाहेर नाही, माणसांकडून नाही, पशूंकडून नाही, असा वर मिळाला असला तरी काळ हा अनंत आहे, त्याला असे शब्दात बद्ध करता येत नाही. जसे जन्म आणि मृत्यू याच्यामधील भागास जीवन आयुष्य म्हणतात, तसेच मृत्यू आणि पुन्हा जन्म यामध्येही पितर व इतर लोकातील काळ आहे. तो अदृश्य असला तरी जीवनचक्राची, सृष्टीक्रमाची संगती तो असल्यावाचून पूर्ण होत नाही, लागत नाही. मी कोण आहे, इथे का आलो, माझ्याप्रमाणेच इतरांना सुख का नाही, किंवा माझ्यासारखे इतरही दुःखी का नाही, एका झाडाची फुले असली तरी प्रत्येकाला पूजेत का मान नाही, अशा प्रश्नांची उत्तरे मृत्यूनंतरच्या काळाला गृहीत धरल्याशिवाय सापडत नाहीत. याच कालखंडातील त्या जीवाने केलेल्या कमाईचे, कर्माचे ते दृश्य फळ आहे. आता घडणाऱ्या घटना पुढे होणाऱ्या घटनांची नांदी व मागे होऊन गेलेल्या घटनांची बांधील असते. जय विजयाच्या प्रमादामुळे त्यांना मिळालेल्या शापाची बांधील हा हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूचा जन्म, परमेश्वराशी विद्वेषी अनुसंधानातून पुढे होणाऱ्या रावण, कुंभकर्ण व त्यानंतर शिशुपाल दंतवक्तृ या जन्मांची नांदी होत. त्याला काळ शब्दबद्ध करता आला नाही. शब्दच आकाशरूप आहे, त्याचीच अतिव्याप्ती आहे. तसा काळही अनंतच आहे, कारण काळ ही अनंत असलेल्या ईश्वराचेच रूप आहे. हिरण्यकश्यपूच्या शब्दातून काळ सुटलाच. संधिकाळी उंबरठ्यावर अर्धे शरीर नराचे व अर्धे सिंहाचे, नखांच्या सहाय्याने त्याचा अंत झाला. दैत्याला दिलेल्या वरातील सर्व अटे पाळून भक्तांचा रक्षक भगवंत चराचरात व्यापलेला आहे, हा सिद्धांत प्रत्यक्ष रूपाने दाखवण्यासाठी नृसिंह भगवान स्तंभातून प्रगटले आणि स्वकर्तृत्वाचा दुराभिमान बाळगणाऱ्या दैत्याचा विनाश केला.